नवापुरात बिबट्याच्या कातडी तस्करीचा पर्दाफाश, 5 संशयित ताब्यात, मोठा मुद्देमाल जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर MIDC परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा वन विभाग आणि मुंबई येथील वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला. या धाडसी कारवाईत 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवयव जप्त करण्यात आले आहेत. प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई पथकाला नवापूर MIDC परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नंदुरबार, चिंचपाडा आणि नवापूर प्रादेशिक विभागाच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. सापळ्यात संशयितांना बिबट्याच्या कातडीचे तुकडे तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई दरम्यान बिबट्याच्या कातडीचे तुकडे जप्त करण्यात आले असून तस्करीसाठी वापरलेली GJ 26A 1513 क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार, GJ 26P 9668 क्रमांकाची युनिकॉर्न, MH 39Q 4460 क्रमांकाची डिस्कवर आणि GJ 22M 1447 क्रमांकाची स्प्लेंडर अशी 1 चारचाकी व 3 दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत. सदर कारवाई धुळे वन विभागाच्या वनसंरक्षक श्रीमती मीनू सोमराज, नंदुरबारचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते व विभागीय वनाधिकारी सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारे. त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले. मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली. तसेच वाहतूक करत असताना, वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले. तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे. तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत. धन्यवाद.